हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. तर आज एकादशीच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. एकादशी झालेली आहे आणि आज एकादशीचा उपवास हा सोडायचा आहे. तर त्याच रिलेटेड मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी. दरवेळेस आम्ही उपवास सोडण्यासाठी मस्त असं थाळी बनवतो, व्यवस्थित असं प्रॉपर जेवण बनवतो. पण यावेळेस एकदम मिनिमल असं मेनू ठेवलेलं आहे. तर मेनूमध्ये डाळ भात, बटाट्याची भजी, स्वीटमध्ये रताळा आणि दुधी भोपळ्याची खीर बनवली आहे. तर रताळा आणि दुधी भोपळ्याची खीर आणि बटाट्याची भजी ही दोन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात आधी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. जेवढं तुम्हाला बेसन पीठ हवं आहे, जेवढे भजे करायचे आहेत त्या क्वांटिटीनुसार इथे बेसन पीठ घ्या. तर तसंच आम्ही इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड केलं, मीठ ॲड केलं आणि 1 चमचा तिखटसाठी मिरची पावडर ॲड केलेली आहेत. मिरची पावडर एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नसेल ॲड करायची तर तुम्ही नका करू. बिकॉज आमचा मेनू जसं मी तुम्हाला सांगितलं डाळ भात, स्वीट आणि ही भजी आहे. तर तिखट असं काहीच नव्हतं केलं. सो इथे बटाटा भजीमध्ये आम्ही 1 चमचा मिरची पावडर थोडंसं तिखट होण्यासाठी टाकलेलं आहे. तुम्ही स्किप करू शकता. इथे भजीसाठी बॅटर तयार करून ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी सेट होण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे. तोपर्यंत आपण दुधी भोपळा आणि रताळ्याची खीरची प्रिपरेशन करून घेऊया आणि खीर तयार करून घेऊया. तर सर्वात आधी इथे दुधी भोपळा घेतलेला आहे एक मीडियम साईजचा. त्याचे जे साल आहेत ते साल काढून घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर जी मोठी किसणी असते त्या किसणीने असं सगळं किसून घेणार आहोत. कशा प्रकारे किसायचं आहे डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला बारीक जी असते किसणी ती यूज करायची ती यूज करा. इथे मोठी घेतलेली आहे आम्ही, कारण पटपट होतं त्यामुळे. तर अशा प्रकारे सगळा भोपळा इथे किसून झालेला आहे आणि एका बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे. पाणी ॲड करायचं आहे त्या बाउलमध्ये, ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर इथे 2 रताळे घेतलेले आहेत. दोन्ही रताळ्याचे इथे साल काढून घ्यायचे आहेत आणि जसं आपण भोपळा किसून घेतलेला आहे त्याच प्रकारे रताळेही किसून घ्यायचं आहे. तर रताळ्याची क्वांटिटी इथे 2च घेतलेली आहे. तुम्हाला जास्त घ्यायची असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. तर एका बाउलमध्ये सगळं काही ट्रान्सफर केलं आणि त्यामध्ये पाणी ॲड करून व्यवस्थित 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे. पाण्यामध्येच ठेवून द्यायचं आहे वॉश करून झाल्यानंतर. आता रताळा आणि भोपळा चांगला वॉश करून पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे. तर ज्या पातेल्यामध्ये किंवा ज्या कढईमध्ये खीर करायची आहे त्यामध्ये 2 चमचे बटर ॲड केलेलं आहे. बटर थोडंसं मेल्ट झालं की जे आपण वॉश करून ठेवलेला किस होता तो चांगला हाताने पिळून घ्यायचा आहे आणि त्या बटरमध्ये ॲड करायचं आहे. चांगलं परतवू द्यायचं आहे. परतून झाल्यानंतर मग गूळ किंवा साखर ॲड करायची आहे. डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला गूळ टाकायचा गूळ टाका, साखर टाकायची असेल तर साखर टाका. आता आपला भोपळा इथे चांगला परतत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया. ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही टाकू शकता. इथे फक्त काजू आणि बदाम अवेलेबल होते तर तेच 2 ॲड करत आहे मी. व्यवस्थित असे ज्या साईजचे हवे होते त्या साईजचे मी कट करून घेतले आहे आणि ते ड्रायफ्रूट्स या किसमध्ये शिजण्यासाठी टाकलेले आहेत. आता इथे 2-3 दिवसापासून आम्ही साई जमा करून ठेवलेली होती खीर बनवण्यासाठी. तर तीच साई आता इथे या खीरमध्ये यूज करणार आहे आणि त्या साईमध्ये 2 चमचे दूध पावडर ॲड करणार आहे. चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. थिकनेस येण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करायची आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर हेच मिश्रण आपण त्या भोपळ्यामध्ये आणि रताळ्याच्या किसमध्ये ॲड करणार आहोत. विदाऊट एनी पाणी आपण फक्त या साईमध्येच या मलईमध्येच आपला किस चांगला शिजवून घेणार आहोत आणि जेव्हा आपण गूळ किंवा साखर ॲड करू तेव्हाही थोडंसं पाणी सुटतं. तर त्या पाण्यामध्येच आपल्याला सगळं काही शिजवून घ्यायचं आहे.
आता इथे व्यवस्थित आपला किसही 50% शिजलेला आहे. आता या स्टेजला आपण मिक्स केलेलं दूध पावडर आणि ही मलाई ॲड करून द्यायची आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून व्यवस्थित परतवू द्यायचं आहे. जोपर्यंत हा किस शिजत नाही तोपर्यंत हे परतवून चांगलं शिजवू द्यायचं आहे. आता इथे थोडासा कलर येण्यासाठी, येल्लोइश कलर येण्यासाठी इथे मम्मी केशर ॲड करत आहे. तर हे प्युअर केशर आहे, काश्मीरवरून आणलेले होते तेच केशर इथं यूज करत आहे. तर हे केशर टाकल्यानंतर तुम्ही या खिरीचा कलर बघू शकता हळूहळू कसा चेंज झालेला आहे, येल्लो कलर आलेला आहे. तर विदाऊट एनी आर्टिफिशियल कलर इथे हा येल्लो कलर आलेला आहे बिकॉज ऑफ ओन्ली या केशरमुळे. जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर ॲड करून तयार करू शकता ही खीर. जर केशर नसेल तर जो येल्लो कलर असतो किंवा ऑरेंज कलर असतो त्याचे 1-2 ड्रॉप टाकून तुम्ही खीर तयार करू शकता. तर आता इथे 3 ते 4 चमचे स्वीटसाठी साखर ॲड केलेली आहे. व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता एक 5 मिनिटांनी याला मस्त असा येल्लो कलर आलेला आहे. तर तुम्हाला ही रताळा आणि भोपळ्याची खीर कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपली स्वीट डिश तर तयार झालेलीच आहे. तर आता आपण बघूया बटाटा भाजी कशी तयार करायची. बॅटर तर ऑलरेडी तयार करून ठेवलेलंच होतं. बटाट्याचे जे काप आहेत तेही तयार करून ठेवलेले आहेत. तेही किसणीने व्यवस्थित किसून घेतलेले आहेत. तर थोडंसं पीठ घट्ट झालेलं होतं. तर यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी पाणी ॲड केलं, कोथिंबीर ॲड केली आणि चुटकीभर थोडासा सोडाही ॲड केलेला आहे. तर यामध्ये जे काप आहेत ते ॲड केले आहे त्या बॅटरमध्ये आणि एक एक करून तेल जेव्हा कडकडीत गरम होईल त्या तेलामध्ये सोडलेले आहेत आणि आलटून पलटून आपले हे बटाटे भजीही तयार करून घ्यायचे आहेत. मस्त असे कुरकुरीत बटाटा भजी, स्वीटमध्ये रताळा, भोपळ्याची खीर आणि डाळ भात असा मेनू आमचा तयार झालेला आहे. तर उपवास सोडायला सगळ्यांनी या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, 2 रेसिपी कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून रेसिपीजसाठी, ट्रॅव्हलिंग ब्लॉगसाठी, डेली अपडेट्ससाठी आणि काही फनी इंटरेस्टिंग गोष्टीसाठी चॅनलला फॉलो करा. काही कमेंट्स असतील तर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.